नमस्कार मित्रांनो, श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नर या मराठी भयकथा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचं शीर्षक आहे रात्रीचा प्रवास. संध्याकाळचे 6 वाजले होते. मी आणि माझे 3 मित्र कंपनीच्या कामासाठी एका महिन्याच्या ट्रेनिंगसाठी बँगलोरला जाणार होतो. आम्ही मुंबईहून बँगलोरसाठी आमच्या कारने निघालो होतो. मुंबईहून पुण्यासाठी भरपूर ट्रॅफिक भेटले होते. आता कसेही करून आम्ही पुण्यामध्ये पोचलो होतो आणि आता आम्ही कात्रज घाटामध्ये एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचा निर्णय घेतला. गाडी चालून भरपूर कंटाळा आला होता आणि भरपूर भूकही लागली होती. त्यात बँगलोरला आम्हाला महाराष्ट्रीयन जेवण भेटणार नाही या कल्पनेने आम्ही इथे आता सगळ्यांनी एकमताने कोंबडे वडे मागवले आणि त्याचबरोबर भाकरीही मागवली. आता आम्ही भरपूर ताव मारून भरपूर भूक लागल्यामुळे मनसोक्त जेवलो. आता आमची निघण्याची वेळ होती तिकडून, त्यामुळे आम्ही लगभग सगळेच जण 4 जण कारमध्ये जाऊन बसलो. आता इतक्यात पाठून आवाज आलो, साहेब साहेब थांबा जरा थांबा जरा. आम्ही कारमधनं एकदा बाहेर येऊन बघितलं तर हॉटेलचा मालक जिथे आम्ही जेवत होतो तो बाहेर येऊन आला होता आणि आम्हाला सांगत होता, दादा कुठे चाललात तुम्ही? आम्ही बोललो बँगलोरकडे. तर तो बोलला, दादा तुमचा मोबाईल इथे टेबलवर राहिला होता, हा घ्या. आणि त्याला मग आम्ही थँक्यू बोललो. इतक्यात तो आम्हाला बोलला की दादा तुम्ही एक काम करा, बँगलोरला जाताय तर तुम्ही एक काम करा, पुढे 70 किलोमीटरच्या पुढे एक रोड चालू होईल, तिथे बिलकुल थांबू नका आणि हा रोड जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत कुठेच तुम्ही थांबू नका. आम्ही आश्चर्याने विचारलं, का हो दादा असं का तुम्ही म्हणताय? आम्ही का कुठे थांबायचं नाही? इतक्यात तो हॉटेलचा मालक म्हणाला की इथे 70 किलोमीटर पुढे एक रोड चालू होतो, तो फार सुनसान आहे, जंगलातनं हा रोड जातो आणि इथून येणारे जाणारे जेवढे ट्रकवाले आहेत आणि बसवाले आहेत त्यांना इथे भरपूर भयानक अनुभव आले या वेळेत, रात्रीच्या वेळेत. त्यामुळे तुम्ही कृपा करून जात असाल तर त्या रोडवर बिलकुल थांबू नका आणि पुढचे 100 किलोमीटर बिलकुल कुठेच न थांबता पुढे सुसाट निघून जा. हे ऐकून तर आम्हाला पहिला धक्काच बसला की हा काय म्हणतोय, किती खरं आहे आणि किती खोटं आहे, हे आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा. पण आम्ही त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्याला हो ओके बोलून आम्ही तिथून गाडी काढून पुढे बँगलोरच्या दिशेने सुसाट निघालो. आणि असं होता होता आता प्रसाद आणि मी पुढच्या सीटवर बसलो होतो. मनीष आणि पराग हे मागच्या सीटवर जाऊन झोपले होते. आता प्रसाद पण जागा होता आणि तो हळूहळू डुलक्यात येत होता. प्रसादची अशी अवस्था बघून आता मी माझा पूर्ण लक्ष रोडवर ठेवून गाडी सुसाट वेगाने बँगलोरच्या दिशेने नेत होतो. आणि असं होता होता 60-70 किलोमीटर कधी निघून गेले मलाच कळलं नाही. माझी गाडी जंगलातनं रोड चिरत चिरत त्या हायवेवरनं सुसाट वेगाने बँगलोरच्या दिशेने जात होती. आणि अचानक 70 किलोमीटर गेल्यानंतर मला जाणवलं की माझ्या पाठी कुठलं तरी मोठं अवजड वाहन आहे. ते वाहन म्हणजे एक मोठी बस होती जी पाठून हेडलाईटनी अपर डिपर आधी मारत होती. नंतर ती माझ्या गाडीच्या लागोलाग, माझ्या कारच्या लागोलाग येऊन घासून चालण्याचा प्रयत्न करत होती. आणि मी जसा सुसाट वेगात होतो ती बस पण माझ्या बाजूला सुसाट वेगाने चालत होती. आता अचानक ती बस मला रस्त्याच्या कडेला ढकलू लागली आणि माझ्या साईडला त्याचं स्टिअरिंग येऊ लागलं. आता मी माझ्या बाजूनी गाडी येताना बघून मी पण गाडीचा जरा रस्ता चेंज केला आणि साईडनी चालायचा प्रयत्न केला. आता 2 लेन असल्यामुळे मी साईडच्या लेननी चालला होतो आणि हा ओव्हरटेकिंग करायच्या चक्करमध्ये हा माझ्या गाडीला ठोकायचा प्रयत्न करत होता. मी 2 मिनिटांसाठी विचार केला की हा मला का ठोकत आहे. आधी तर मला वाटलं की कोणता तरी बेवडा ड्रायव्हर असेल जो दारूच्या नशेत गाडी सुसाट नेत आहे आणि त्याचा तोल जात आहे म्हणून तो माझ्या गाडीला ठोकत आहे. पण नंतर तो अजूनच जोरजोरात माझ्या गाडीच्या आजूबाजूनी घासायला लागला आणि माझ्या कारला तो ठोकण्याचा प्रयत्न करू लागला. मी अक्षरशः घाबरलो होतो म्हणून मी गाडीचा स्पीड कमी केला. मी जसा गाडीचा स्पीड कमी केला त्या बसवाल्याने जोरजोरात कर्कश हॉर्न मारण्यास सुरू केला. 2 मिनिटांसाठी मला काहीच कळलं नाही की हा कर्कश हॉर्न का मारतोय. आता एव्हाना तो बसवाला माझ्या भरपूर पुढे गेला होता. मला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरनं फक्त त्याच्या गाडीचे टेल लाईट दिसू लागल्या होत्या. इतका तो सुसाट वेगाने माझ्या बाजून निघून गेला होता की मी अक्षरशः घाबरलो होतो. आता तर माझा जीव मुठीत आला होता, इतका मी घाबरलो होतो. आता मी तिथे 10 मिनटं थांबण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तो माझ्या भरपूर पुढे निघून जाईल असा माझा अंदाज होता. आता 10 मिनटं मी हायवेवर
माझ्या कारमध्ये बसून होतो आणि माझे 3 मित्र अजूनही झोपलेले होते. त्यांना कशाचीच गंध नव्हता की आपल्याबरोबर काय चाललं आहे. आता 10 मिनटं झाल्यानंतर मी परत बंगलोरच्या दिशेने सुसाट कार वेगाने नेऊ लागलो. आता माझ्यामधला कॉन्फिडन्स जरा कमी झाला होता. मी आता जरा भरपूर घाबरलो होतो. मला काहीच कळत नव्हतं माझ्यावर काय चाललं आहे. कारण मी ज्या स्पीडनी जात होतो तो स्पीड माझ्या कारचा आता मंदावला होता. मी आता आजूबाजूला आणि पुढे मागे कारच्या बघत होतो की माझ्या पाठी परत कोणी येत नाही आहे ना. कारण हा बसवाला जसा माझ्या मागून अचानक आला होता तसा आता माझ्या मागून कोणी येणार नाही ना, याचाच डोक्यात माझा विचार चालला होता. आणि हाच विचार घेत असताना अचानक मला परत पाठून अप्पर डिपर जाणवला माझ्या गाडीच्या रिअर व्ह्यूमधनं. आणि आत्ता तर माझा काळजाचा ठोका चुकला. कारण ज्या बसला मी पुढे पाठवलं होतं, ज्याने आम्हाला ओव्हरटेक करता करता आमच्या भरपूर पुढे गेला होता, तो अचानक माझ्या मागून कसा आला हेच मला कळत नव्हतं. माझं डोकं काम देत नव्हतं. आता मी तर ठरवलं होतं की गाडी जेवढी सुसाट पळवता येईल तेवढी पळवूया. आणि मी तेच केलं जे मला करायचं होतं. मी आता गाडी हायवेवर सुसाट वेगाने पळवत होतो. मी मागे बिलकुल वळून बघत नव्हतो. पण आजच्या दिवशी मलाच कळत नव्हतं माझ्यावर काय चाललं आहे. ती बस बरोबर माझ्या बाजूने आता यायला प्रयत्न करत होती आणि आता ती अजून तीव्रपणे आम्हाला ठोकून आमच्या बाजूला दरीत आम्हाला कोसळण्याचा प्रयत्न करत होती. आणि मी त्याच भीतीच्या कंटेनी जोरजोरात ओढायचा प्रयत्न करत होता. एव्हाना त्या आवाजाने माझे मित्रही उठले होते आणि जागे झाले होते. आता तेही घाबरले होते कारण त्यांना काहीच कळत नव्हतं आपल्यावर काय चाललं आहे. मग ते मला विचारत होते, काय झालं रे बाबा, काय झालं, हा का आपल्याला असा ठोकतो आहे. तर मी त्यांना सांगण्याच्याही मनस्थित नव्हतो. मी फक्त माझा पुरा लक्ष माझ्या रोडवर होता आणि मी माझी गाडी पळवत होतो. आता अचानक तो बसवाला आमच्या पुढे जाऊन थांबला आणि मी आता सुटकेचा निश्वास सोडत त्याला ओव्हरटेक करून पुढे जरा गेलो असेल इतक्यात माझे मित्र बोलले, एक काम कर, गाडी साईडला घे. मी घाबरलो होतो तरी पण मी विचार केला, नाही बघूया का आपल्याला बसवाला त्रास देतो आहे. म्हणून मी पुढे जाऊन त्या बसच्या गाडी थांबवली आणि आता आमची गाडी थांबली होती आणि ती बस थांबली होती. कार थांबल्या थांबल्या प्रसाद आणि पराग गाडीच्या बाहेर पडले. प्रसादने डिक्कीमधनं स्टेपनी रॉड काढला. मला तर तो एकदम शांत वाटला होता, पण त्याचा आता राग अनावर झाला होता. आता त्यांनी स्टेपनी रॉड काढून तो बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने धावला आणि बसच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या कॅबिनमधनं त्याला बाहेर ओढायचा प्रयत्न केला की बाहेर निघ, बाहेर निघ. पण बसचा ड्रायव्हर दरवाजा उघडत नव्हता किंवा ड्रायव्हर कॅबिनचा दरवाजा उघडत नव्हता आणि तो फक्त कर्कश हॉर्न मारत सुटला होता. रात्रीच्या अंधारात त्या बसच्या आवाजाने पूर्ण रोड एकदम गाजून उठला होता आणि तो कर्कश आवाज आम्हाला हैराण करत होता. आता बऱ्याच वेळानंतर तो हॉर्नचा आवाज बंद झाला होता आणि बसची हेडलाईट अचानक बंद झाली. आता सगळीकडे भयान शांतता होती. माझ्या फक्त कारची टेललाईट लाल कलरची दिसत होती रोडवर. आणि आता प्रसाद आणि पराग दोघंही बसच्या बाजूला उभे होते. त्यांना वाटलं होतं की बसचा ड्रायव्हर दरवाजा उघडेल, पण तसं काही झालं नाही. आता प्रसाद आणि पराग दोघंही बसच्या मेन डोअरच्या इकडे गेले जिथून प्रवासी चढतात. आता बसचा मेन दरवाजा उघडलेला होता आणि पराग आणि प्रसाद रागारागात आत गेले. ते आता 5 ते 10 मिनटं बसच्या आतमध्येच होते. मी त्यांची बाहेर येण्याची वाट बघत होतो, पण ते आलेच नव्हते. आता मी पण घाबरत घाबरत त्या बसच्या दिशेने गेलो. मला काय वाटलं की असं काय घडलं की प्रसाद आणि पराग बाहेर आले नाही. कोण त्यांना पकडलं का का कोण त्यांना मारत असेल, म्हणून मी त्या भीतीने आत जाऊन बघितलं तर मला प्रसाद आणि पराग दोघेही दिसले नाही. आता मी ड्रायव्हर कॅबिनच्या इथे बघितलं तर बसमध्ये ड्रायव्हर कॅबिनमध्येही कोणी नव्हतं. मागे तर प्रवासी पण नव्हते आणि आता पराग आणि प्रसादही नव्हता. 2 मिनिटांसाठी माझं डोकं गांगरून गेलं होतं. मलाच कळत नव्हतं काय चाललं आहे माझ्याबरोबर. जे मी बघतोय ते सत्य आहे का जे माझ्यावर घडतं आहे ते सत्य आहे. कारण प्रसाद आणि पराग दोघंही बसमध्ये दिसत नव्हते आणि बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. त्यातल्या त्यात ड्रायव्हरही दिसत नव्हता. मग ही बस कशी चालत होती आणि बस जर चालत होती तर ड्रायव्हर कुठे गेला आणि आता प्रसाद आणि पराग दोघंही कुठे गायब झाले. प्रसाद आणि पराग कुठे गायब झाले या चिंतेने माझा जीव आकंठेवर आला होता आणि मी आता नुकताच भरपूर घाबरलो होतो. आता मी बसच्या बाहेर येऊन कारच्या दिशेने जाऊ लागलो आणि पुढे मागे बघू लागलो जिथे जेणेकरून प्रसाद आणि पराग मला कुठेतरी दिसेल. आणि अचानक परत बस चालू झाली आणि
आतून बसच्या आतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज सुरू आला. असं जाणवत होतं की भरपूर प्रवासी आहेत आतमध्ये. आणि आता प्रसाद आणि परागचा पण आवाज येऊ लागला आतून, वाचवा वाचवा वाचवा. आणि आता बस परत जोरजोरात कर्कश हॉर्न मारत होती. मला काहीच कळत नव्हतं, कारण 2 मिनिटापूर्वी मी जेव्हा बसच्या बाहेर आलो तर आत एकही प्रवासी नव्हता किंवा ड्रायव्हर नव्हता किंवा पराग पण नव्हता आणि प्रसाद पण नव्हता. मग आता प्रसाद आणि परागचा आवाज कुठून येतोय हेच मला कळेनासं झालं होतं. आणि आतून आता जोरजोरात लोकांचा ओरडण्याचा आणि गजबजण्याचा आवाज कसा आला हे बघण्यासाठी मी पळत परत बसच्या दिशेने गेलो आणि आत बसच्या शिरलो. आणि बघून तर माझा चक्कर येऊन मी खाली पडू असंच माझी अवस्था झाली होती. कारण जसं मी बसमध्ये आतमध्ये शिरकाव केला तर मला जाणवलं की बसचा ड्रायव्हर दिसत होता, पण त्याची मान गायब होती. आणि आतले जेवढे प्रवासी होते त्याच्यात काही लोकांचे हात नव्हते, काही लोकांची मुंडी नव्हती, काही लोकांचे अर्ध शरीर कापलं गेलं होतं. आता सगळ्यांचं रक्त वरती हवेत उडत होतं. काही सीट गायब होत्या, काही लोक जोरजोरात ओरडत होते, खाली काही लोकांचे मुंडके पडलेले होते. आणि आणि प्रसाद आणि पराग तिथे जोरजोरात हा प्रकार बघून जोरजोरात ओरडत होते, वाचवा वाचवा वाचवा. माझंही डोकं काम देत होतं, पण मी कसं बसं धैर्य ठेवून त्या दोघांना ओढून बाहेर आणलं. आणि बसच्या बाहेर आणून आम्ही तिघही आता घाबरत घाबरत कारमध्ये जाऊन बसून लपून राहिलो. आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय. आता आम्ही देवाचं नाव स्मरण करू लागलो की देवा काय चाललंय, वाचव रे देवा वाचव. काय करावं काही कळत नव्हतं. आता ती बस अधिक तीव्रतेने जोरजोरात हॉर्न मारत होती आणि अपर डिपरची लाईटनी पूर्ण रस्ता झगमगवत होती. त्या हॉर्नच्या आवाजाने आम्हाला अक्षरशः वेड लागलं होतं. भीतीने अंगावर काटा उगवला होता. सगळ्यांचं हृदयाची धडकी भरली होती, कारण ती बस आतून भयानक वाटत होती. असं जाणवत होतं की मेलेली माणसं गाडी चालवत आहेत. आता प्रसाद आणि पराग एकदम वेड्यासारखे करत होते. मी पण अक्षरशः वेड लागल्यासारखी माझी अवस्था झाली होती. कारण ते जो प्रकार होता की मुंडकं नसलेला ड्रायव्हर आणि आतमध्ये कापली गेलेली माणसं जी जोरजोरात ओरडतायत, ते कशी ओरडतायत आणि किंचळण्याचा आवाज बसमधनं भरपूर येत होता मित्रांनो. आता आमची अवस्था अशी होती की काय करावं आणि काय नाही, कुठल्या संकटात अडकलो होतो आम्ही, आम्हालाच कळत नव्हतं. आता तर आम्ही अक्षरशः घाबरून तिथे रडण्याची पाळी आली होती. आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून रडत होतो. आमचा जीव मुठीत आला होता. आम्ही अक्षरशः रडत होतो की वाचवा रे वाचवा वाचवा वाचवा. आजूबाजूला कोणी नव्हतं. आजूबाजूला पूर्ण एरिया आणि पूर्ण हायवे सुनसान होता. आता मला आठवलं होतं, जो हॉटेलचा जो मालक होता तो बोलला होता मला की आजूबाजूला रस्त्यावर किंवा हायवेला 100 किलोमीटरपर्यंत कुठेच थांबू नका. त्याचं ते वाक्य मला ऐकायला आलं होतं. आता मी त्या जीवाच्या अंकटेने मी तिथे घाबरत लढत होतो. पण नंतर कुठेतरी धीर चालू करून मी गाडी चालू केली आणि परत सुसाट गाडी हायवेवर पळवायला लागलो बँगलोरच्या दिशेने. आणि आता आम्ही बऱ्यापैकी हायवेच्या भरपूर पुढे आलो होतो आणि आता ती बस मला दिसेनाशी झाली होती. आता हा प्रकार माझ्या डोक्यात चालवत होता की माझ्या पाठून परत ती बस येईल की नाही, या भीतीने मी गाडी सुसाटच पळवत होतो. आता त्या बसपासून मी जवळ 10 ते 20 किलोमीटर पुढे आलो होतो आणि आता ती बस माझ्या पाठी दिसत नव्हती. आता आम्ही पुढे जाऊन सुटकेचा निश्वास सोडला आणि पुढे जाऊन परत गाडी थांबवली. आणि आता पुढे आम्हाला एक छोटंसं हॉटेल दिसत होतं. तिथे मी जाऊन गाडी थांबवली आणि आता चौघंही गाडीच्या बाहेर जाऊन तोंडावर पाणी मारून जोरजोरात रडू लागले होते. आणि आम्ही तिथे भीतीच्या आकंठेने रडत रडत त्या हॉटेलच्या बाजूला बसून पडलो होतो. आता ते बघून तिकडचा परत एक कोणतरी वेटर होता, ज्याला आमचं रडणं दिसत होतं पण आमची भाषा कळत नव्हती. तो आम्हाला इंग्लिशमध्ये विचारत होता, व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन. पण आमची अवस्था अशी होती की आम्हाला काहीच बोलता येत नव्हतं. आमच्यावर जो प्रकार घडला त्याला आम्ही कसं सांगणार हेच आम्हाला कळत नव्हतं. पण आम्ही मनातल्या मनात फक्त देवाला थँक्यू म्हणत होतो की वाचलो रे देवा वाचलो. आणि त्या वेदनाने आम्ही रडत होतो, कारण देवाने आम्हाला वाचवलं होतं. पण तरी पण एक मनाच्या अंगात एक काटा होता की आमच्यावर काय चाललं आहे, आत्ता तरी आम्ही सेफ आहोत ना, या भीतीने आम्ही भरपूर घाबरलो होतो. पण बराच वेळ होऊन गेल्यानंतर आमच्या पुढे मागे काही दिसलं नाही. तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास सोडलो की वाचलो. तर मित्रांनो,
हा प्रकार आमच्यावर घडला होता आणि ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि ही स्टोरी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.